आणि मुलीचं नातं हे जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आहे। मुलीवर कितीही जरी मोठं संकट आलं तरी जेव्हा बापाच्या खांद्यावरती मान ठेवते आणि त्याच्या भाऊका पाशामध्ये जाते तेव्हा तिचं सर्व दुःख हे विसरलं जातं। मात्र अशा पवित्र नात्याला कलंक लागला आहे नालासोपारा इथल्या एका घटनेनं। सख्या बापानंच आपल्या 3 मुलीवरती अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना उघड झालेली आहे। मी आता त्याच नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये आहे। विकृत असणाऱ्या 56 वर्षीय बापानं स्वतःच्या सख्या 3 मुलीवरती बलात्कार अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार काल याच पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून उघड झालेला आहे। नालासोपारा पोलिसांना आणि क्राइम ब्रांचच्या टीमनं त्या विकृत आणि नराधम वासनांद बापाला या ठिकाणी अटक करण्यात आलेला आहे। मात्र या घटनेमध्ये जो बाप जो आहे हा अतिशय कुख्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। त्याच्यावरती दरोडा, हत्या, चोरी, त्याचप्रमाणे सुपारी घेऊन हत्या करणे असे विविध प्रकारचे त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। एकूण हा जो विकृत 56 वर्षीय जो बाप आहे याला 5 मुली होत्या आणि या 5 मुलीमधल्या जी पहिली मोठी मुलगी होती त्या मुलीवरती त्यानं सुरुवातीला 2017 पासून या ठिकाणी अत्याचार करायला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर मुलीचं लग्न सुद्धा झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी तिची छोटी बहीण जी आहे 17 वर्षाची तिच्यावर सुद्धा त्यानं अत्याचार करायला सुरुवात केली। हा कुख्यात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्यामुळे त्याच्या कुटुंबियावरती पूर्णपणे याचं दहशतीचं साम्राज्य होतं। त्याच्या आईला जेव्हा ही घटना कळाली तेव्हा या क्रूर कुख्यातानं त्याच्या आईला सुद्धा रक्तांबाळ होईपर्यंत त्यांना बेदम मारहाण केलेली आहे। मात्र या अशा विकृताच्या चावडीतून सुटण्यासाठी त्या महिलेनं आपल्या मुलीला घेऊन विरारमध्ये त्याची एक मावशी राहते आणि त्या मावशीकडे आली आणि तेव्हा त्या सर्व दहशतीखाली असणाऱ्या कुटुंबाला विश्वासात घेऊन या ठिकाणी नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये काल गुन्हा दाखल झालेला आहे। या सर्व घटना जर बघितल्या अतिशय मानवतेला आणि मनाला वेदना देणाऱ्या घटना आहेत। कारण अशा घटनेमुळे या बाप आणि मुलीच्या नात्याला एक मोठा काळीमा फासलेला आहे। अशा विकृताला कडक मधली कडक सजा झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी आता होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।